मनसेच्या सर्व नेत्यांनी थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे राज्याचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक। राज आणि उद्धव भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका। ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची ऑनलाईन बैठक। बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाची तारीख निश्चित होण्याची शक्यता। दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मोर्चा होणार असल्याची माहिती। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दावा अवैध ठरवल्याने नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजेपासूनच अजितदादांच्या मंत्रालयामध्ये बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास असल्याने घेतली होती विश्रांती। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेव्ही नगरमधील रायफल चोरी आणि काडतुसा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। आणि सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो तर अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी महत्त्वाची। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे। थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थावर ही बैठक होतीये। सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा केली। शिवसेना उभाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते। तब्बल 2-2.5 तास दोन्हीही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी 2.5 तास होते। त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये। या बैठकीला मोजक्याच लोकांना बोलवण्यात आलंय, तर शिवसेना मनसे युतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा देखील होऊ शकते। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। तर राज ठाकरे या बैठकीमध्ये नेमकं काय मार्गदर्शन करतात यावर पुढील वाटचाल अवलंबून आहे। तर काल उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घरावर गेलेले होते आणि तिथे तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यानंतर या महत्त्वाच्या बैठकींचा सिलसिला सुरू झालाय। त्यामुळे या बैठकांमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पदाधिकाऱ्यांना नेमक्या ते काय सूचना देणार आहेत, युती संदर्भात काही चर्चा होतीये का, हे सगळं जाणून आपण घेणार आहोत। पण आत्ता तुर्तास एक बैठक त्यांची सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय सगळं राज ठाकरे मार्गदर्शन करतायत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि आज बैठकींचा हा सिलसिला सुरू झालाय, काय सांगशील?
साहजिक आहे की काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अचानक हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले, त्यानंतर आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व आहे. कालची भेट आतापर्यंतच्या जेवढ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी झाल्या त्यातला मराठीचा मुद्दा हा सोडला तर बाकीच्या भेटी या कौटुंबिक पातळीवर किंवा खासगी पातळीवर झालेल्या भेटी होत्या. परंतु कालच्या या भेटीमध्ये संजय राऊत सोबत आल्यामुळं कालची भेट ही राजकीय भेट आहे अशी चर्चा संपूर्ण वर्तुळात रंगती आहे. संजय राऊत यांनी जरी खुलासा केलेला असला की उद्धव ठाकरे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी म्हणून गेलेले होते, तरीही कुठल्याही व्यक्तीला हे पटण्यासारखं नाहीये. कारण 2.5 तास तब्बल ही भेट झाली, जेवण झालं, त्यामुळं यात राजकीय चर्चा झाली नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळं आणि ही भेट झाल्यानंतर लगेचच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं, जी बैठक आज होऊ घातलेली आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय सांगतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काही महत्वाच्या गोष्टी सांगतात का, काही अदलाबदल करायला सांगतात का, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असेल याबद्दल काही बोलतात का, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. कारण त्या युतीच्या अनुषंगानं बोलल्या जात आहेत का याकडे कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते काय बोलतात यातले जर काही मुद्दे आपल्या पुढे आले तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की ही वाटचाल नेमकी युतीच्या दृष्टीने होत आहे किंवा नाही. निश्चितच प्रणाली, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर शिवसेना उभाटाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता मातोश्रीवर ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुंबईतील आमदार खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची देखील बैठक 1 वाजता मातोश्रीवर पार पडणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं चिन्ह दिसून येत आहे. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. तर राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला याचिकेतून विरोध करण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला हे आव्हान देण्यात आलंय. तर अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्यानं ती रद्द करावी, सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसेच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने एक याचिका दाखल झाली आहे. तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेल्या विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाणार असल्याची शक्यता आहे. दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची एक ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मोर्चाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची देखील माहिती मिळते आहे. तर मुंबईमध्ये 8 किंवा 9 ऑक्टोबरला ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या मोर्चाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळते. पुढची आणि अतिशय महत्त्वाची बातमी. बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरण. या प्रकरणाला कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवून रद्द केलाय. रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर 2017 ते 2018 मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. बातमी